बघा अजून ढग गडगडतात. आवाज येतो की नाही तुम्हाला माहीत नाही. आणि आज तर सकाळपासून पाऊस पडतोय आणि आज माझी संध्याकाळी मीटिंग आहे परत. आज खरंच यार जिमची सवय नाही ना जास्त, कारण मी फक्त वॉकिंग करतो ना. जिम जॉईन करायची बरोबर पुढचं वर्ष नवीन वर्ष पूर्ण प्लॅनिंग करून करायचं सर्व. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता सकाळच्या वाजले 6 आणि बघा किती अंधार आहे आणि पाऊस पडतोय. विजा पण चमकत होत्या, तर ढग गडगडत होते. गुड मॉर्निंग. बघा काय जबरदस्त पाऊस चालू झालेला आहे आणि तुम्ही टाइम लॅप्स बघितलाच असाल, मस्त होतं ना. बघा काय पाऊस आहे. वा 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 वा. सकाळी ढग पण गडगडत होते, विजा पण चमकत होत्या. मी त्या टाइम लॅप्समध्ये बघितलं असेल. सकाळपासून मी विचार करतो, सकाळी 6 वाजता उठलो आणि थोडा थोडा पाऊस पडत होता. 6 वाजता एकदा मी उठलो की मग परत झोपत नाही मी. पावसाचा आवाज जास्त होतो. एक खिडकी बंद करतो जरा त्याचं. आता बोलतो. सकाळी उठलो आणि 6 वाजता उठलो मी आणि नंतर पाऊस पडत होता. मग विचार केला की आणि विजा पण चमकत होत्या. तर बोला तर शूट कसं करायचं, तर मला डोक्यात आलं खेळायचं टाइमलेसमध्ये लावून ठेवूया आणि मस्त झालं शूट. तर आपली सकाळ झालेली आहे. आपला इंट्रो करूया आता. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आपल्याला खाली जायला जमणार नाही, कारण पाऊस आहे, त्यामुळे खाली पुन्हा जाणार आहे. घरी थोडंसं काहीतरी वर्कआउट करू आणि मग डेली रुटीनला स्टार्ट करू. किचनमधली पण खिडकी ओपन करूया. बघा काय मस्त वाटतंय. बघा अजून ढग गडगडतात. आवाज येतो की नाही तुम्हाला माहीत नाही. बघा ना, पावसामुळे आवाज नसेल कळत तुम्हाला. पाणी तापलेलं. पावसाचं टाइमलॅप्स एवढं काही इंटरेस्टिंग नाही वाटलं. चला इकडे ॲक्च्युली ना त्या पत्र्याचा खूप आवाज येतो. बघा हा पत्रा आहे ना, त्याच्यावरती पाणी पडतं, त्यामुळे खूप आवाज येतो. मी ॲक्च्युली खिडकी बंद केलेली आहे, कारण बाहेरचा आवाज येतो, त्यामुळे मी खिडकी बंद करून ठेवतो, म्हणजे आवाज तुम्हाला प्रॉपर येईल. तर माझं म्हणणं होतं की असं आता पण पावसामध्ये टाइमलॅप्स केलं ना, टाइमलॅप्स हां. तर पावसामध्ये आपण टाइमलॅप्स केलं ना, तर असंच आपण एकदा उन्हामध्ये करूया. म्हणजे जेव्हा सूर्य येईल ना, पाऊस नसेल तेव्हा मस्त सकाळी 6 वाजता लावायचा. सूर्य आल्यानंतर 7 वाजेपर्यंत ठेवायचा, आपण 1 तास ठेवायचा, मस्त वाटेल. तर आता फटाफट आपलं पाणी पिऊन घेऊया. आणि आज काय करण्यासारखं नाही एवढं, तर थोडंसं वर्कआउट करू इथं वरच्यावरच. आणि मी बाकी मग डेली रुटीनला स्टार्ट करायचं केलंच आहे आपण. आज मला वाटतं पूर्ण दिवस पाऊस असणार आहे, कारण तुम्ही कालचा व्हिडिओ माझा बघितला असाल. संध्याकाळी ॲक्च्युली मी घरी येस तर सुकलो थोडा, कारण नंतर पाऊस थोडा थांबला, जसं रात्र होत गेली तशी. काल एवढा जबरदस्त पाऊस चालू होता की 5च्या नंतर पाऊस भरपूर चालू होता. आणि आज पण सकाळपासून पाऊस पडतोय आणि आज माझी संध्याकाळी मीटिंग आहे परत ती मीटिंग कशी होईल काय माहिती. तिथून येतं तर मला लेट होणार होतं आज पण. तर असं काल तर आपण जॅकेट विसरलो होतं, कारण काल दिवसभर पाऊस नव्हता म्हणून आपण जॅकेट नव्हतं नेलं, पण आज जॅकेट घेऊन गेलं पाहिजे. चला तोपर्यंत आपण आता कपडे तरी काढून ठेवूया, कारण सुकलेले आहेत. नंतर मग हे आज तर नाही लावायचे. बघा किती आहेत, जर 4-5 असतील तर 5-6 असतील, नाही कमीत कमी 7-8 तरी कपडे पाहिजे. 7-8 कपडे असतील ना ते लावूया, नाहीतर मग 2-3 अजून तसं ठेवूया. मग जसं अजून वाढले की मग लावूया. चला तर कपड्यांचे घडे खाली आणि ठेवून टाकूया.
9 कपडे आहेत. मी एक काम करतो, हे आणि पॅन्ट 10-11 म्हणजे 11 कपडे घालू याच्यामध्ये. आपण थोडंसं वर्कआउट करायचं ना, तर वर्कआउट करून घेऊया पहिले. खरंच यार, जिमची सवय नाही ना जास्त, कारण मी फक्त वॉकिंग करतो ना, दमाला होतं लगेच. आणि एवढी ताकद पण नाही राहिली पहिल्यासारखी. पहिले कसं वर्कआउट वगैरे करायचो मी भरपूर, म्हणजे थोडं लहान होतं तेव्हा. लहान म्हणजे 10वी 11वी 12वीपर्यंत होतो ना, तेव्हा करायचो. पण आता कामाच्या गडबडीत आपण वर्कआउट नाही करत ना, भरपूर प्रॉब्लेम होतो पुढे. आणि गरजेचं वर्कआउट करणं. बघा थोडं तर एवढंसं केलं तर मी दमलो, आणि कंटिन्यू केलं तर मला सवय पण लागेल आणि ताकद पण थोडंसं मजबूत राहिली, चांगलं राहील शरीर. जिम जॉईन करणं कंपल्सरी आता थोडा पाऊस जाऊ दे, दिवाळी जाऊ दे, होऊ दे. कारण दिवाळीत मला गावी बी जायला लागेल, मग सुट्ट्या बिट्ट्या होतील. आता मी विचार करतो दिवाळी संपली, जिम जॉईन करायची, बरोबर पुढचं वर्ष नवीन वर्ष पूर्ण प्लॅनिंग करून करायचं सर्व. तर त्याला थोडा 5-10 मिनिट रेस्ट करूया, अजून थोडा वर्कआउट करूया, आणि मग नंतर आपण मग कपडे धुवायला टाकूया आणि मग आंघोळ करूया. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत वाटतं. काय जोरदार पाऊस आला, घाम पण आला मला. पाऊस पण आला, घाम पण आला. तर चला, वर्कआउट वगैरे झालेलं आहे प्रॉपर. तर आता कपडे धुवायला टाकूया, मी पण कपडे धुवायला टाकूया आणि आंघोळ करून रेडी होऊया. आता हे कपडे पण टाकूया आणि मशीन नाव टाकूया. तर चला, रेडी झालेलो आहे. खाली डबा ठेवलेला आहे, तर जाऊन खाली घेऊन येऊ डबा जाऊन. तर चावी घेतली पाहिजे, ओके. विसरायचो, ठेवलेला आहे डबा. चला आता डबा ओपन करून बघूया. वॉशिंग मशीनचं 16 मिनटं राहिलेत. बटाटा आणि वांग मिक्स आहे बघा. थोडा वेळ थांबूया डबा आपला लंच ब्रेकफास्ट करायला, कारण आता हे थोडंसं राहिलं आहे. 10-15 मिनिटं राहिले, ते झाले की कपडे वाळत घालून घेऊया पहिला आणि मग डबा खाऊया. अजून झालं नाही, किती 3 मिनिटं दाखवते. आपण एक काम करू, तोपर्यंत डबा खाऊनच घेऊया. खाऊन झाल्यावरती मग कपडे वाळत घालूया. चला, काजू आणि गरम थोडंसं. ते मगाशी बसायला पाहिजे होतं, 10 मिनटं 15 मिनटं होतं तेव्हा. आतापर्यंत माझा डबा खाऊन झाला असता. असं मोकळं बसण्यापेक्षा डबा खाऊन
रेडीवर मग कपडे वाळत घालायला बरं पडलं असतं ना. ठीक आहे, चला फटाफट भांडी धुवून घेऊया आणि मग नंतर कपडे वाळत घालूया. भांडी धुवून झालेले आहेत प्रॉपर. डबं बाहेर ठेवूया आणि वॉशिंग मशीनचं पण झालेलं आहे काम. हे बघा, तर चला फायनली सर्व आवरून झालेलं आहे. आता आपण फटाफट आपल्या कामाला निघूया. चला देवीचे पाया पडून घेऊया. वैदेवी आजचा दिवस 6वा आहे. तर फायनली मी घरी आलेलो आहे थोडंसं. तर फायनली मी घरी आलेलो आहे आणि थोडी मीटिंग होती आमची, त्यामुळे उशीर झाला यायला. समोरच्या सोसायटीमध्ये ना मला वाटतं भजन का काहीतरी असं गातात आणि ते नाचतात, मस्त वाटतं ते बघायला. आमच्या सोसायटीमध्ये ॲक्च्युली फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती, तर ती पावसामुळे कॅन्सल झाली, नंतर मग ती बघायला भेटली असते आज मला. आता ती आहे ती मला वाटतं 1 तारखेला ढकलली आहे. तर चला मग बघूया 1 तारखेला जर आपल्याला जमलं तर मग आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन बघूया. मीटिंग होती त्यामुळे आमचं काय नाश्ता झालं, म्हणजे थोडंसं लाईटलीच खातो आम्ही, लाईटलीच खातो, त्यामुळे ते काही झालं खाऊन. तर आता फटाफट एडिटिंग वगैरे स्टार्ट करतो, एडिटिंग संपवतो आणि हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.